परंतु यश कशा प्रकारे अधोरेखित करायला हवं यासाठी काही या ठिकाणी नियमावली असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा होतं असं की आपण फक्त सरळ चालत जातो काही ठोकताळ्यांच्या आधारे, तर त्याने काय होतं आपल्याला यश मिळतं, परंतु ते एक विधायक असत नाही. आणि त्यासाठी डॉक्टर तांबोळी सर आणि नेहा तांबोळी मॅडम गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो आहे की त्यांचा मुलगा जो आज फार प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहे, क्षितिज तांबोळी, यांच्या परीक्षेपासनं अगदी दुसरा मुलगा त्यांचा अन्वेष तांबोळी, दोन्ही मुलं आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये परमोच्च बिंदूवरती आहेत आणि त्यांनाही शिकवण्याचं भाग्य मला लाभलं. जसं नगरच्या अनेक डॉक्टरांच्या मुलांना शिकवलं आहे, शेतकऱ्यांच्या शिकवलं आहे, शिक्षकांच्याही शिकवलं आहे. माझ्यासारख्या लहान माणसाला हे खरं तर मी माझं नशीब समजेन. आणि आजही या मीटिंगमध्ये असलेली जवळजवळ 90% विद्यार्थी डॉक्टर साहेब माझे विद्यार्थी आहेत, याचा मला अभिमान वाटतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करता आहात. तुम्ही जे मार्गदर्शन करणार आहात ते निश्चितच ते उचित असणार आहे. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एवढंच सांगेन की तुम्ही एका चांगल्या गाईडच्या मागे जाणं फार महत्वाचं असतं. नीटच्या एक्झाम नंतरचा खरा प्रवास सुरू होतो. मुलं त्यांचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर परीक्षा सुरू होते पालकांची. आणि पालकांना मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. अगदी डॉक्टर पालक असतील तरीही यातला अभ्यास डॉक्टर साहेबांनी गेली अनेक वर्ष अतिशय बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन केला आहे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने पुढे जावं यासाठी सरांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मी सर्व विद्यार्थी आणि पालक यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. तुम्हाला निश्चितच डॉक्टरांच्या मदतीने चांगलं इप्सित गाठता येईल यात शंका नाही. आणि हे एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जे केलं आहे आणि जे तुम्हाला मिळालं आहे ते इतरांपेक्षा खूप वेगळं आहे. लाखो विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा देतात, परंतु काही हजारो विद्यार्थ्यांना तुमच्या इतके मार्क मिळतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःबद्दल आत्मविश्वास तर ठेवाच, परंतु गर्व तुम्ही ठेवणार नाहीतच, कारण नीटचा एक्झाम दिलेला माणूस गर्व ठेवू शकत नाही, कारण ती परीक्षा सगळं शिकवते. आणि आता सर तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांचं मार्गदर्शन यथोचित पद्धतीने घ्यावं, ते देतीलच, तुम्ही ते घ्यावं आणि तुमच्या यशोसिद्धीला तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त करावं अशी परमेश्वराजवळ मी शुभेच्छा चिंततो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मॅडम. धन्यवाद रवींद्र काळे सर. सर, तुमच्या ऍडमिशन अकॅडमीमुळे खूप लोकांना त्याचा फायदा होतो, चांगलं माहिती आहे आणि तुम्ही स्वतः कष्ट घेऊन ते करता. आता आपण काय करूया की त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा मॅडम बोलतील, थोडं प्रोसेस बद्दलची माहिती सांगतील, मग त्याच्यानंतर मी कट ऑफ आणि बाकीच्या गोष्टी सांगेन. पण हे सगळं सांगत असताना माझी पालकांना एक विनंती आहे की त्यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील ते त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकावे, म्हणजे मग काय होईल की आम्हाला त्या प्रश्नांची सगळ्या देणं सोपं जाईल. तर त्या दृष्टिकोनातून मी असं सजेस्ट करेन की ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी ते चॅटबॉक्समध्ये टाकावेत. आता मी नेहा मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार. चिरंजीव क्लिनिक तर्फे आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो. नीटच्या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, अभ्यास केलेला असतो आणि एक चांगलं कॉलेज मिळावं अशी त्यांची एक इच्छा असते. तर त्या दृष्टीने आपण सगळे प्रवेश प्रक्रिया कशी आहे याचं सगळं आपण आता माहिती घेऊया. आमच्या केंद्रामध्ये 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी स्टडी स्किल, स्टडी प्लॅनिंग, मोटिवेशनल काउन्सिलिंग आणि डिप्रेशन मॅनेजमेंट आणि इतर अजूनही अभ्यासासाठी लागणारे सगळ्या प्रकारचं समुपदेशन केलं जातं. प्रवेश प्रक्रिया जी आहे ही याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, ते आपण आधी पाहून घेऊया. सर्वप्रथम नीट परीक्षेचे परिणाम घोषित होतात, म्हणजे त्याच्यानंतर 15 जूनच्या साधारण दरम्यान हे घोषित होते, ही सूचना येते. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुलांना करायचं असतं, ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे असतात की ज्यांना नीटच्या या प्रोसेसमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म असतात. त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तयार होते आणि त्याच्यानंतर या अर्जांची एक परत रिवाइज प्रोव्हिजनल लिस्ट तयार होते.
ती आपल्याला मिळते. नंतर ऑनलाईन प्रेफरन्सेस म्हणजे आपल्याला कुठले कॉलेजेस हवेत, कुठे आपल्याला जायचं आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्या प्रकारचे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे प्रायव्हेट हे भरता येतात. आणि मग नंतर त्याच्यातून पहिली लिस्ट, मेरिट लिस्ट ही लागते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड असतो. त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पुढे गेले मागचे त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड विद्यार्थ्याचं गरजेचं आहे. त्याची नंतर ऍप्लिकेशन फॉर्म जो भरलेला आहे त्याची एक नक्कल आपण आपल्याजवळ ठेवायची आहे. नंतर नीट UGचं 2024चं मार्कशीट आपल्याजवळ असायला हवं. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा इंडियन पासपोर्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट HSC किंवा 12वीचं हे आपल्याला फार गरजेचं आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट जर आपल्याला हवं असेल तर ते पण गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे प्रत्येकाचं, ते प्रत्येकाने तयार करून ठेवावं. HSCचं मार्कशीट, SSC मार्कशीट, आधार कार्ड आणि तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट या गोष्टींची ही कागदपत्र प्रत्येकाने तयार करून ठेवावी. कास्ट सर्टिफिकेट जर आपल्याला कास्ट दाखवायचं असेल तर ते हवंय. नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट तुम्हाला 31/3/25 पर्यंतचं या वेगवेगळ्या VJ NT1 अशा विविध कॅटेगरीजनी हे प्रोड्यूस करायचंय. D1 D2 D3 हे डोमिसाईल सर्टिफिकेट डिफेन्स कॅटेगरीमध्ये असलेल्या मुलांसाठी गरजेचं आहे. आणि D3चं ट्रान्सफर सर्टिफिकेट. त्यानंतर D1 कॅटेगरीमध्ये मुलं किंवा मुली की ज्यांचे पॅरेंट्स हे सर्व्हिसमध्ये आता नाहीये, डिफेन्स सर्व्हिसेस मधून रिटायर झालेले आहेत, त्या मुलांसाठी आहे. D2चं जे आता सर्व्हिसमध्ये आहेत ऍक्टिव्हली त्या मुलांसाठी ते लागणार आहे. आणि D3चं जे आहे ते दुसऱ्या महाराष्ट्र स्टेट पासून पेक्षा दुसऱ्या स्टेट मधून महाराष्ट्रात आलेले पण जे महाराष्ट्राचे नव्हते आधी एक्झाम देताना 10वी 11 म्हणजे डोमेसाईल नाहीये त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी द्यायचंय. रिझर्वेशन 3% जे आहे ते 3% रिझर्वेशन हिली एरियासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या मुलांसाठी त्यांच्या पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि HSC किंवा HSCचं सर्टिफिकेट प्रोड्यूस करायचं आहे हिली एरिया दाखवण्यासाठी. नंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती जी मुलं आहेत MKB डिस्प्युटेड एरिया त्यांच्यासाठी ते सर्टिफिकेट दाखवायचंय. त्यांचं SSC किंवा HSC त्या स्थानामधून त्यांनी उत्तीर्ण केलं आहे त्यासाठीचं सर्टिफिकेट हवंय. त्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सचं डोमिसाईल सर्टिफिकेट हिली एरियाचं गरजेचं आहे. आणि जे काही शारीरिक विकलांग मुले आहेत त्यांच्यासाठी एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट फ्रॉम द ऑथोराइज मेडिकल बोर्ड त्याच्यातून त्यांना प्रोड्यूस करायचं. त्यानंतर ऍडमिशन घेण्यासाठी आता हेल्थ सायन्सेसला हा तर पहिल्यांदा भारतीय नागरिक तो मुलगा असला पाहिजे. त्यानंतर त्याचा जन्म 31 डिसेंबर 2007 या दिवशी किंवा त्याच्या आधी झालेला हवा. ऑल इंडिया कोटा 15% असतो. फिमेल कोटा म्हणजे मुलींसाठी आरक्षण 30% स्टेट आणि रिजनल कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. 15% NRI कोटा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला असतो आणि 25% कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे. 30% महिलांसाठी आरक्षण ठेवलेलं आहे. डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये नीटच्या थ्रू ऍडमिशन होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कास्ट रिझर्वेशन नाही. त्यानंतर आता हे थोडक्यामध्ये मी सांगते की SC कॅटेगरीसाठी स्टेट कोटाला 13%, तर अनएडेड कॉलेज प्रायव्हेट कॉलेजेसला 6.5%, शेड्यूल्ड ट्राईब ST ला 60%, तर प्रायव्हेटला 3.5%, VJ ला 3% आणि प्रायव्हेटला 1.5%, NTB ला 2.5% आणि प्रायव्हेट कॉलेजेसला 1.25%,
NTC ला 3.5% आणि प्रायव्हेट कोट्याला 1.75%, NTD ला 2% आणि प्रायव्हेटला 1%, OBC ला 19%, स्टेट कोट्याला तर प्रायव्हेट कोट्याला 9.5% असं आहे. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला 10%, स्टेट कोट्याला आणि PWD MKB एरिया हिल एरियासाठी 2% राखीव जागा आहेत, तर प्रायव्हेटला त्या नाहीयेत. ऑर्फनसाठी 1% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं रिझर्वेशन डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. MBBS साठी 5,225 हे गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. 15% ऑल इंडिया कोटामधून आपल्याला 784 सीट्स हे आपल्याकडच्या याच्यातून जातात. टोटल सीट्स MBBS साठी सरकारी गव्हर्नमेंट कॉलेजेस मधले 5,225 अधिक प्रायव्हेट मधले असे मिळून प्रायव्हेट मधले 3,170 असे टोटल 8,395 सीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे सगळे NCR रेकग्नाइज्ड कॉलेजेस हवेत. BDS साठी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 326 तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 2400 सीट्स असे टोटल 2726 सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत NCR रेकग्नाइज्ड कॉलेजेसमध्ये. गव्हर्नमेंट एडेड टोटल सीट्स 1837, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 6,886 हे BAMS साठी आणि टोटल सीट्स हे 8,723 BAMS ला आहेत. बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपीसाठी 90, स्पीच थेरपीसाठी गव्हर्नमेंटचे सीट 25, फिजिओथेरपीसाठी गव्हर्नमेंटचे 90 अधिक प्रायव्हेटचे 4,170 असे 4,260 असे सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत. आणि BPO साठी 8 सीट्स आपल्याला आहेत. नर्सिंग BSc नर्सिंग किंवा वेटरनरी सायन्स असे दुसरेही कोर्सेस आपण नीटच्या द्वारे चूज करू शकतो, फॉर्म भरू शकतो. त्याच्यामध्ये या वर्षीपासून BSc नर्सिंग नीटच्या थ्रू ऍडमिशन्स होणार नाहीयेत. हा एक नवीन रूल आता आलेला आहे. वेटरनरी कॉलेजेस आपल्याला मुंबई, नागपूर, त्याच्यानंतर लातूर आणि सातारा या ठिकाणी आणि परभणी या ठिकाणी आपल्याला वेटरनरी कॉलेजेस उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे MBBS ला 15% ऑल इंडिया कोटा आणि 85% हा महाराष्ट्र कोटा अवेलेबल आहे. नीटचे स्टेट मेरिट लिस्ट प्रमाणे स्टेट मेरिट लिस्ट मधून 85% सीट्स अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटचे ते प्रायव्हेट कॉलेजसाठी ते 100% सीट्स अवेलेबल आहेत. आणि नॅशनल मेरिट लिस्ट मधून 15% ऑल इंडिया कोटा आणि 100% सीट्स डीम्ड कॉलेजेससाठी अवेलेबल आहेत. अशा तऱ्हेने आपल्याला MBBS चे टोटल सीट्स गव्हर्नमेंटचे 5,225, प्रायव्हेटचे 3,170 आणि डीमचे 2,450 असे 10,885 सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत. BDS साठी 3,526, BAMS साठी 9,210, BHMS साठी 4,803, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी 4,260, ऑक्युपेशनल थेरपी 90 आणि BSc चे स्पीच थेरपी 25 याप्रमाणे आपल्याकडे सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे. थँक्यू सो मच. आता मला असं वाटतं की आपण साधारण आता काय पाहिलं की आपण जे प्रोसेस कशी सुरू होणार आहे. आता तुमचा रिझल्ट लागेल आणि 15 जूनच्या दरम्यान. मग तोपर्यंत आपण काय करणार आहे, तर तोपर्यंत आपण आपल्या सर्टिफिकेट्स तयार करणार आहे. आपल्याला साधारणतः अंदाज येईल त्याप्रमाणे आपण हे करणार आहोत की पुढे कसं जाणार आहे, काय करणार आहे याची माहिती घेणार आहे. तर आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे की बाबा आता टोटल सीट्स आपण पाहिल्या किंवा आता पूर्ण भारतामध्ये जर विचार केला तर MBBSच्या 1,09,145 म्हणजे खूप जास्त सीट्स आहेत आणि BDSच्या 28,000 आहेत. म्हणजे टोटल 1,37,233 सीट्स आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये 14,371 आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स असतात की ज्याच्यामध्ये आता समजा जालन्याचा आहे किंवा रंगूनवाला आहे, तर तिथे काय केलं जातं की 85% मायनॉरिटी कोटा आधी भरला जातो. तो जर नाही भरला गेला तर मग त्याच्या मध्ये मग आपल्याला ओपनच्या लोकांना पण जागा तिथे मिळते. आता ऍडमिशन आणि रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आता मॅडमनी सांगितलं की 15% आपल्याकडच्या जागा या ऑल इंडियाला जातात, तर 85% स्टेट कोटामध्ये राहतात. PGला मात्र 50-50% असतं. ऑल इंडिया कोटामध्ये इथे आपल्याला ST आणि ST ला
जागा असतात 15 आणि 7.5% तर सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आणि 27% ओबीसी कोटा असतो. आता याच्यामध्ये जर टाय झाला तर टाय झाल्यानंतर काय केलं जातं की ज्या मुलांना जास्त मार्क बायोलॉजीमध्ये आहेत त्याला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो, कारण आपल्याला एकाच मार्कांवरती हजार हजार मुलं पण असू शकतात, 500 मुलं असू शकतात. त्यामुळे त्यावेळेला त्यांची रँक कशी ठरवली जाते, ऑल इंडियाची रँक कशी ठरवली जाते किंवा बेसिकली ऑल इंडियाचीच रँक आता मानली जाते. तर त्याच्यामुळे ऑल इंडियाची रँक जी आहे ती ठरवताना आपल्याला ते पाहिलं जातं की बाबा यांना दोघांना 60 मार्क असतील तर ते बायोलॉजीला जास्त मार्क असणारे कोण आहेत. त्याच्यानंतर मग केमिस्ट्रीचे मार्क, मग फिजिक्सचे मार्क, मग त्याच्यानंतर लेस प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ अटेम्प्टेड इनकरेक्ट आन्सर आणि करेक्ट आन्सर इन ऑल सब्जेक्ट इन द टेस्ट. मग त्याच्यामध्ये लेस प्रपोर्शन ऑफ अटेम्प्टेड इनकरेक्ट आन्सर आणि करेक्ट आन्सर याच्यामध्ये बायोलॉजीचे असतात, म्हणजे त्याच्यानंतर मग ते केमिस्ट्रीचे आणि फिजिक्सचे आणि मग ओल्डर एज आणि मग ऍप्लिकेशन नंबर इन असेंडिंग ऑर्डर. तर हे अशा प्रकारचे क्रायटेरिया लावून ते तुम्हाला जेव्हा टाय होतो त्यावेळेला टायच्या वेळेला हे फार महत्वाचं आहे सगळं, कारण याच्यावरून आपल्याला आपला नंबर कसा, आपल्या माझ्या बरोबरीच्या मुलाला मार्क तेवढेच आहेत पण माझा नंबर त्याच्यापेक्षा 50नी खाली गेला तर काय होईल माहिती नाही मला, ते कॉलेज मिळेल की नाही. मग त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यामुळे ते का होतं तसं त्याचं कारण या प्रकारे ते केलं जातं. आता नवीन रूल काय आलाय की जो मागच्या वर्षीच नवीन सुरू झाला, फ्री एक्झिट. म्हणजे काय की फर्स्ट राऊंडला तुम्हाला समजा कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते नको आहे तर तुम्ही ते सोडू शकता. म्हणजे पूर्वी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला तसं अलाउड नव्हतं, फक्त ऑल इंडियाला अलाउड होतं. आता काय केलं त्यांनी महाराष्ट्राच्या याला पण तसंच केलंय की फ्री एक्झिट अलाउड आहे. आणि मग चॉईस फिलिंग जे असतात ते पण आपण चेंज करू शकतो प्रत्येक राऊंडला. पूर्वी काय असायचं की एकदा चॉईस फिलिंग दिले की ते 3 राऊंड तसेच असायचे किंवा 4 राऊंड तसेच असायचे. आता तसं नाही, आता आपण प्रत्येक राऊंडला नवीन चॉईस फिलिंग करू शकतो. त्यामुळे पहिल्या राऊंडला जरी फ्री एक्झिट असतं तरी सेकंड राऊंडला मात्र फ्री एक्झिट नसतो. त्यावेळेला जे मिळालंय ते कॉलेज घ्यायला लागतं, ते नाही घेतलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये दंड होऊ शकतो, हे लक्षात ठेवायला लागतं. मग त्याच्यामध्ये त्या बाबतीत आपण नंतर बघूया. आता इथे काय की आता तुम्हाला तुमचे जे मार्क काढले जातात, करेक्ट आन्सरला तुम्हाला माहिती आहे +4 मिळतात, इनकरेक्ट आन्सरला -1 मिळतात, क्वेश्चन विथ मोर दॅन 1 रिस्पॉन्स असेल तर -1 होतात, अनआन्सर्ड क्वेश्चन असेल तर 0 आणि एक्स्ट्रा अटेम्प्टेड क्वेश्चन असेल तर 0. आता याच्यामध्ये बेसिकली काय होतं की आता त्यांनी असं सांगितलं की आजचा जो पेपर होता त्याच्यामध्ये फिजिक्स टफ होता आणि बायोलॉजी इझी होता. आता याच्याप्रमाणे जर विचार केला तर आता दरवर्षी खरं म्हणजे तसंच असतं की बायोलॉजी सोपा असतो आणि फिजिक्स अवघडच असतो. आता हा कट ऑफ इन्क्रीज होतो का? हो, होतो. दरवर्षी का होतो कट ऑफ इन्क्रीज? कारण लोक बसणारे जे असतात ते खूप नंबर वाढतात. यावर्षी जवळजवळ 25 लाख लोक बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते कट ऑफ वाढण्याची शक्यता खूप आहे, कारण पेपरची लेवल थोडीशी इझी होती मागच्या वर्षीपेक्षा. आणि मग हे आपण साधारणतः अंदाजे मार्क आणि त्यांचे रँकिंग ऑल इंडियाचे काय येऊ शकेल त्याचं प्रेडिक्शन इथे दिलेलं आहे, किंवा ऑल इंडिया रँकिंग काय येईल या मार्कांना त्याचं प्रेडिक्शन दिलेलं आहे. आणि मग आपण मागच्या वर्षीच्या रँक आणि या वर्षीच्या रँक वरून आपण ते सांगणार आहे की कट ऑफ किती खाली येऊ शकेल, किती कमी होईल, काय होईल. कारण 10 साधारणतः असं असतं की काही वेळेला आता मागच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं की 10 ते 15 मार्कांनी फरक पडेल त्याच्या मागच्या वर्षीच्या पेक्षा, आणि तसंच झालं होतं. तर तसं ते आपण प्रत्येक वेळेला आपण सांगू शकतो की हे कसं होईल. जेव्हा आपले ऍक्च्युली फायनल रिझल्ट येईल आणि जेव्हा मार्क समजतील तर त्यावेळेला आपण हे नक्की सांगू शकतो की आपल्याला हे कशा प्रकारे आपण करायचं. आता याच्यामध्ये जनरली म्हणजे कट ऑफची मार्कांची यादी जी असते ते जे एकदम लोअर मार्क जे असतात ते 137 म्हणजे साधारणतः दरवर्षी असेच असतात की 130 ते 150च्या दरम्यान असतात. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ यावेळेला जो आपण जनरल कॅटेगरीचा धरतोय तर तो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 590 ते 610च्या दरम्यान असेल असा आपला अंदाज आहे. त्याच्यानंतर हे फॅक्टर्स कोणते असतात की जे कट ऑफ अफेक्ट करतात, की टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे परीक्षेला किती लोक बसले, डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशन, परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट अँड नंबर ऑफ सीट्स अवेलेबल. म्हणजे त्याच्यामध्ये आणि मग मागच्या वर्षीचा कट ऑफ, हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये अफेक्ट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये आता या वर्षीची
या स्कोअरला या रँक अपेक्षित आहेत ते आपण त्याच्यात साधारणतः अंदाजे दिले. आता नवीन मागच्या वर्षीचे MCI अप्रूव्ड कॉलेजेस कोणते होते? तर GMC रत्नागिरी सुरू झालं, परभणी सुरू झालं, अमरावतीचं गोडे प्रायव्हेट सुरू झालं, परभणी मेडिकल कॉलेज प्रायव्हेटमध्ये सुरू झालं, MGM वाशीचं डीन नवीन कॉलेज सुरू झालं आणि त्याच्या पुढे त्याच्या किती सीट्स होत्या ते पण दिलेले. आता हे लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट 2020, 21, 22 असं आपण आता कम्पॅरेटिव्ह दिलेलं आहे आणि हे कम्पॅरेटिव्ह जे दिलेलं आहे ते आपण मार्क आणि कंसामध्ये त्याचं स्टेट मेरिट लिस्ट नंबर दिलाय. पण आता यावर्षीपासून त्यांनी काय केलं की स्टेट मेरिटच्या ऐवजी ऑल इंडिया रँक दिलाय. त्यामुळे 2023ला आपण काय केलंय की ऑल इंडिया रँक दिलाय की ऑल इंडिया रँक कितीला कट ऑफ गेला त्याच्याप्रमाणे दिलेलं आहे. आणि मग ते आपल्याला साधारणतः अंदाज असतो की यावर्षी आपल्या जेव्हा ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेला आपण सांगू शकतो की बाबा तुम्हाला कितपत मिळण्याचे चान्सेस आहेत काय आहे. पण एक लक्षात ठेवा की नेहमी ही जी प्रोसेस असते ती प्रोसेसला वेळ लागतो आणि हे एका वाक्यात उत्तर द्या नाहीये की मला एवढे मार्क पडले मला मिळेल का, मला कुठलं कॉलेज मिळेल, हे असं नाहीये. कारण याच्यामध्ये चेंजेस खूप होतात. काही काही वेळेला आता मागच्या वर्षीचे 2 वर्षापूर्वीची केस होती की ज्याच्यामध्ये BJ मेडिकल एकदम अचानक खाली आलं होतं. तर तसं अशा टाईपचे काही वेळेला प्रकार घडतात. मागच्या वर्षी सुद्धा एका कॉलेजच्या बाबतीत असं झालं होतं. तर ते हे घडू शकतात असे प्रकार, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये नाही सांगू शकत. आता हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं आहे की 2020, 21, 22 3 वर्षाचा आपण अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये प्रायव्हेट मेडिकलला 2023ला मात्र आपण काय केलंय की ऑल इंडिया रँक घेतली. आता याच्यामध्ये EWS नसतं त्याच्यामुळे ते 0 दाखवलंय आणि मग हे स्टेट कोटाचं जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे साधारण इथे महाराष्ट्राचा जर विचार केला इथे 558, 557 अशा कॅटेगरी दाखवलेल्या गेलेल्या आहेत की ज्या 2023ला होत्या. पण यावर्षीच्या किती असतील ते आपल्याला रँकवरून मात्र सांगता येतं. आणि मग रँक आल्यानंतर आपण निश्चितपणे कुठले 5 कॉलेजेस मिळतील हे पण सांगू शकतो. मग त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. आता हे डेंटलच्या बाबतीत आहे की स्टेट कोटाला मागच्या वर्षी काय परिस्थिती होती, ओपनला OBCला EWSला हे गव्हर्नमेंट कॉलेजची परिस्थिती सांगितलेली आहे. मग त्याच्यानंतर प्रायव्हेट डेंटल कॉलेजेसची परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की बऱ्याचदा पालक ऐकत नाहीत. म्हणजे त्यांना मी खूप वेळा सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी आता काही कमी मार्क असले तर तुम्ही पहिल्या राऊंडला याला डीमला घ्यायचं असेल तर ते लगेच घ्यायला पाहिजे, कारण डीमला नंतर कट ऑफ वाढत जातात. मग त्यावेळेला त्यांनी ते तशाच प्रकारे जे घेतात ना त्यांना खूप फायदा होतो. काही जण खूप चांगले असतात ते ऐकतात, पण काही जणांना असं वाटतं नाही आपण थांबू हे करू प्रयत्न. आता हे एक्सपेक्टेड कट ऑफ हे 2024चे अपेक्षित आहेत आपल्याला, ते सुद्धा AIQचे म्हणजे 15% जागांचे. 15% जागांच्या मध्ये ओपन 614ला क्लोज होईल असा अंदाज आहे. आता आपल्याला मीटिंग 10 मिनिटात बंद होणार आहे त्याच्यामुळे मी एक 2 ते 3 मिनिटात हे सगळं हे करतो की एक्सपेक्टेड डेंटल कॉलेज आहे, AIQचे आहे, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस कोणते आहेत याची माहिती आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस कोणते आहेत, गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे याच्यामध्ये सीट्स किती आहेत नवीन याच्यात वाढलेल्या. फीज आपण प्रत्येक कॉलेजची सांगत असतो कारण FRA वरती ती असते आणि त्याच्याप्रमाणे मग आपण फीज पण सांगत असतो. जसं आता इथं KJ सोमय्याची 11,27,500 आहे किंवा तेरणाची 8 लाख आहे. तर ते सगळं आपण प्रत्येक कॉलेजचं आपण तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत असतो. मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती ग्रुपवर पण असतं, पर्सनल पण असतं, फोन कॉल्स पण असतात. त्यामुळे कुठल्याही परगावच्या लोकांना पण टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. त्याच्यानंतर हे सगळे कॉलेजेसची फीज आणि ट्युशन फी, डेव्हलपमेंटल फी हे BDSची आहे, BAMSची आहे, ही सगळ्या फीज आहेत. आणि मग BHMSच्या पण फीज आहेत, त्याच्या पण फीज किती असतात ते सांगू शकतो. फिजिओथेरपीच्या फीज आहेत या. आता यावर्षी 13-14 कॉलेजेस आहेत ज्यांनी अप्लाय केलेले आहे, पण अजून त्यांचं पेंडिंग आहे इन्स्पेक्शन आणि अप्रुव्हल, की ज्याच्यामध्ये हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस जालना, भंडारा, नाशिक, वाशिम, अमरावतीला गव्हर्नमेंट कॉलेज किंवा अंबरनाथ, औरंगाबाद, बुलढाणा इथे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. हे 14 गव्हर्नमेंट कॉलेज जर सुरू झाले तर खूपच एकदम मुलांना खूप फायदा होईल. पण आता यातले किती सुरू होत आहेत आणि किती नाही हे आपल्याला जेव्हा काउन्सिलिंग ऍक्च्युअल सुरू होईल रिझल्ट नंतर त्यावेळेला कळेल. त्यामुळे हे मला असं वाटतं की आता आपण हे झालेलं आहे. आता तुमचे मी प्रश्न काय काय आहेत ते बघतो आणि ते प्रश्नांना उत्तर पटापटा द्यायचा प्रयत्न करतो. आता यावेळेस कट ऑफ किती हाय जाऊ शकतो
निश्चितपणे मी आता सांगितलेलं आहे की 600च्या पुढे गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत तुम्ही अपेक्षा धरायला हरकत नाही. रेकॉर्डिंग ऑफ दिस लेक्चर ऑलरेडी आम्ही करतोय, आम्ही ते पाठवू शकतो नंतर. ऍडमिट कार्डची कॉपी जी आहे ती तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते त्याचीच कॉपी असते आणि त्याच्या बाबतीत आहे. सर यावेळेस कट ऑफ किती हाय जाऊ शकतो ते आपण जेव्हा तुमचे ऑल इंडिया रँक येतील, कारण आत्ताचे जे मार्क आहेत ना ते तुमचे सगळे अंदाजानी मार्क आहेत. तुम्हाला जे काही आन्सर की आल्यात त्या ॲलनच्या किंवा याच्या ज्या आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो. जेव्हा फायनल आन्सर की येते त्याच वेळेला ते समजतं आणि मग त्याच्यामध्ये ते होऊ शकतं. आता कॅन यू सेंड दिस पीपीटी? नो. काउन्सिलिंग फी किती आहे? आपली काउन्सिलिंग फी पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर 3 महिने असणार आहे आणि त्या 3 महिन्याची फी 6,500 आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या याच्यामध्ये तुम्हाला सर्व सर्व्हिसेस आपण त्याच्यामध्ये देत असतो. फक्त फॉर्मच्या बाबतीत मात्र फॉर्म भरायचे असतील तर त्याचे पैसे वेगळे असतात. आता डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आपल्याला मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. सुटेबल टायमिंग जे आहे ते दुपारी 2 ते 3:30 आणि रात्री 7:30 ते 8:30 हे मला फोन कॉलचं सुटेबल टायमिंग असतं. माझा 98-222 आणि 94-550 हा जो नंबर आहे 98-222 आणि 94-550 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज टाकू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी आम्ही लिस्ट लागते त्यावेळेला तर रात्री 1-1 वाजेपर्यंत लोकांशी बोलत असतो. त्याच्यामुळे तुम्ही याची बिलकुल काळजी करू नका. आमच्याकडे आम्ही जेवढ्यांना पर्सनल अटेन्शन देऊ शकतो तेवढेच लोक घेतो. आम्ही अननेसेसरी खूप अशी भरताड करून त्यांना काही गायडन्स द्यायचा नाही असं कधीच नसतं. आणि सर्वात महत्वाचं असतं चॉईस फिलिंग. आणि चॉईस फिलिंग मध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय टाकायचं, कसं टाकायचं, काय म्हणायचं ते सगळं असतं. आता प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ काय असू शकतो मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये साधारणतः अंदाजे आपल्याला असं धरून चाला की 510च्या आसपास मागच्या वर्षीचा होता. तर त्याच्याप्रमाणे यावर्षी आता आपल्याला रँक आल्या की मागची रँक आणि ही रँक कंपॅरिझन करून आपल्याला सांगता येईल. आता काउन्सिलिंग इज डन ओनली फॉर कॉलेजेस फ्रॉम महाराष्ट्र स्टेट? नो. महाराष्ट्र स्टेटच्या बरोबर ऑल इंडिया हे दोन्ही असतं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग अजून बाकीच्या स्टेटचा हवा असेल तर त्याची माहिती आम्ही देतो, पण त्याचं पूर्ण काउन्सिलिंग आपण प्रोसेसमध्ये नाही करत की एजंट म्हणून काम नाही करत. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आउट ऑफ महाराष्ट्र अपॉर्च्युनिटीज काही असतात त्या तुम्हाला सांगितल्या जातील. एक्सपेक्टेड स्कोर 657 आहे. आता हे त्याच्यात बीजे मेडिकल मिळेल की नाही वगैरे पर्सनल प्रश्न झाले. पर्सनल प्रश्नांना जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये याल त्यावेळेलाच उत्तरं दिली जातील. पर्सनल प्रश्नांना कुठलंही उत्तर आत्ताच्या मीटिंगमध्ये दिली जाणार नाहीत. 651ला कोणतं कॉलेज भेटेल तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. तुम्हाला 5 कॉलेजेस कोणते मिळतात तुमच्या मार्कांना तेही सांगितलं जातं. बेस्ट डीम युनिव्हर्सिटी तुम्हाला जरूर सांगू आम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका, कारण आम्ही जे चॉईसेस तयार करतो ते सगळे क्वालिटी वाईज असतात आणि मी स्वतः खूप ठिकाणी फिरलेलो आहे आणि त्यामुळे मला ऍक्च्युअल कॉलेजेस माहिती आहे आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपले मित्रमैत्रिणी पण आहेत की जे आता कॉलेजमध्ये तिथे शिकवत आहेत. त्यामुळे मला क्वालिटी वाईज हे अतिशय चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपण जे काही तुम्हाला चॉईसेस देऊ ते एकदम क्वालिटी वाईज आणि चांगली लिस्ट तयार करून देऊ. त्याच्यात पण आम्ही डिस्कशन करतो आणि तेवढा वेळ असतो आपल्याकडे, त्यामुळे त्याची काहीच काळजी करू नका. स्टेट कोटाला डीम युनिव्हर्सिटी काय म्हटलं त्यांनी आहे का? स्टेट कोटाला नसते डीम युनिव्हर्सिटी. डीम युनिव्हर्सिटी ही फक्त ऑल इंडिया मधून भरली जाते. त्यामुळे आम्ही काय काय प्रोव्हाइड करणार, आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करणार ऍडमिशन प्रोसेसचं. आम्ही तुम्हाला चॉईसेस फिलिंग करायला लावणार. आम्ही तुम्हाला जे फॉर्म भरले जातात त्याच्यात ज्या अडचणी येतात त्याची सगळी माहिती देणार. म्हणजे जरी फॉर्म तुम्ही सायबर कॅफेत भरले किंवा आमच्या माणसांकडून भरले तरी सुद्धा त्याच्यात आणखीन काय काय अडचणी येतात त्या अडचणींचं निवारण मीच करणार आहे. म्हणजे तिथं कॅटेगरी काय टाकायची, कुठे काय प्रॉब्लेम आले, कॅटेगरीमध्ये काही अडचण आली, याच्यात काही प्रॉब्लेम आले, जे काही मायनर असतात पण ते खूप महत्वाचे असतात. आणि इंटरप्रिटेशन फार महत्वाचं असतं की जेव्हा नोटिसेस येतात त्यावेळेला इंटरप्रिटेशन असतं. काही वेळेला कोर्ट केसेस होतात त्याचे इंटरप्रिटेशन असतं, त्याच्या गोष्टी असतात. ते सर्व गोष्टींकडे आमचं लक्ष असतं आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही हे करू शकतो. आता लास्ट कट ऑफ ओबीसी साठी किती येईल हे सगळं आपण पर्सनल लेवलच्या गोष्टींना उत्तर आता देणार नाहीये. लिंक टू पे आवर फीज, युअर फीज, हे मी तुम्हाला असं सांगितलंय की 98-222 94-550 या नंबरवरती तुम्ही मला जर हे पाठवलं, मेसेज पाठवला तर तुम्हाला लिंक मी पाठवेन. आणि फीज किती आहे ती मगाशीच सांगितली आहे मी, 6,500 रुपये फी आहे जी पूर्ण प्रोसेसची आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 3 महिने जवळजवळ लागतात.
म्हणजे आता आपण जरी प्रोसेस चालू केली तरी ही प्रोसेस चालणार आहे तुमची सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत. त्यामुळे जोपर्यंत ती तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रुपमध्ये आणि पर्सनल काउन्सिलिंगला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आम्ही पूर्ण चांगली सर्व्हिस देतो. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे, आता ऑल इंडिया लेवलला पण लोक असतात, त्यांचा वेगळा ग्रुप असतो, त्यांच्यासाठी आम्ही हिंदी इंग्लिश मधून बोलतो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आपण मराठीतून हे करतो. तर त्यामुळे फॉर्म तुम्हीच भरून देणार आहे का? नाही, आम्ही फॉर्म भरून देणार नाहीये. फॉर्म भरायला वेगळे लोक आहेत आणि त्यांचे वेगळे चार्जेस आहेत. तर ते फॉर्म आम्ही हे जे आता आम्ही काउन्सिलिंग जे सांगतोय ते काउन्सिलिंगचे चार्जेस आहेत आणि काउन्सिलिंग हे सगळ्या प्रकारचं असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. जे काही तुम्हाला टेन्शन येतील ते सगळे तुम्ही माझ्याकडे सांगू शकता आणि मी त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. आमच्या गेले 8 वर्षाचा अनुभव असलेले खूप मुलं आहेत आणि त्यांचे पालक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता की काउन्सिलिंगचं कसं काय प्रोसेस असते, आपली काय असते आणि आपण त्यांना निश्चितपणे हे करतो. फॉर्म भरण्याची फी जी आहे ती वेगळी आहे, ती 1100 रुपयाच्या दरम्यान राहील आणि त्याची वेगळी टीम असणार आहे. त्या टीमचं मी तुम्हाला डिटेल्स नंतर देईन ज्यांना भरायचं असेल त्यांना. तर त्यामुळे हे आता कारण आपण सायबर कॅफेमध्ये गेलं तर आपल्याला त्याचे जे काय लागतात त्याच्यापेक्षा उलट आम्ही खूप कमी ठेवलेले. म्हणजे सायबर कॅफेत प्रत्येक फॉर्मचे 300 रुपये घेतात ते आणि शिवाय 7-7 प्रकारचे फॉर्म असतात. तर ते आपण त्याच्याऐवजी ते निम्मेच फी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि याच्यामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य तुम्हाला सगळं करणार आहोत. जे काही तुमच्या अडचणी असतील, जे काही तुमचे टेन्शन असतील, कारण ते आम्ही समजू शकतो की पालकांना किती टेन्शन असतं आणि मग त्यांना प्रॉपर ऑप्शन देणं आणि प्रॉपर गोष्टी सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि हे आमची टीम आमच्या बरोबर असते आणि आम्ही हे काम खूप वर्ष करत असल्यामुळे आम्हाला ते माहिती आहे. आता शेवटचा 1च मिनिट राहिलाय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्यांचे एकदा आभार मानतो आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांना मी धन्यवाद सांगतो. आणि हे आम्ही आज रेकॉर्डिंग पण आम्ही आता केलेलं आहे. त्याच्यामुळे जे तुमचे लोक असतील की ज्यांना हे पाहायला जॉईन करायला मिळालं नाहीये तर अशा लोकांना पण आम्ही जॉईन करून घेऊ शकतो, नंतर त्यांना हे करू शकतो आणि त्यांना म्हणजे आपण निश्चितपणे माहिती सांगूया. आणि याच्यामध्ये आपला ग्रुपमध्ये आपल्याला पूर्णपणे कमी लोक घ्यायचे असतात. त्यामुळे व्हॉट अबाउट नीट पीजी गायडन्स, नीट पीजी गायडन्स पण आपण करतो आणि तो 15 जुलै पासून सुरू होईल, कारण 15 जुलैला रिझल्ट आहे आमचं. ऑलरेडी नीट पीजीचे कट ऑफ बिट ऑफ सगळ्या गोष्टी तयार आहेत मागच्या वर्षीच्या.